जय भीम, नमो बुद्धाय. तर आपण आतापर्यंत जोडाक्षरामध्ये व्यंजनाला स्वर जोडत असताना हा स्वर आपण त वर्गापर्यंत अभ्यासलेला आहे. तर तिथून पुढे आपण अभ्यासूया. काल आपण ता वर्गापर्यंत त वर्गापर्यंत घेतलं होतं. आता पुढील अभ्यासूया. प वर्गातील पा, फा, बा, भा, मा. त्यानंतर या, रा, ला, वा, शा. त्यानंतर शा, सा, हा, ळा, आणि क्षा. त्यानंतर ज्ञा, आणि त्रा. बघूया आपण. पा हा प आणि त्याच्या शिरोभागातून उजव्या साईडला आडवी रेषा, हा झाला पा. त्यानंतर फा, बा. आता हे बा आपण हा बॉक्स टाइप काढला जातो धम्मलिपीमध्ये. तर ब ला काना देताना मध्यभागातून दिला जातो. काही वेळेला तो असा शिरोभागातून बी दिला जातो. परंतु आता आपण अभ्यासताना ह्या बाचा विचार नाही करायचा. तर हा बा आहे, हा अभ्यासूया आपण आता. त्यानंतर भा, मा. तर माला बी काना देताना दोन प्रकारे दिला जातो. काही वेळेला मा हा शिरोभागातून बी काना आढळतो. तर काही ठिकाणी आपल्याला माला काना देताना तो मध्यभागातून सुद्धा दिलेला अभ्यासायला मिळतो. त्यानंतर या, रा. आपण रा करताना आपण र करताना उभी रेषा देत होतो. उभी रेषेच्या शिरोभागातून उजव्या साईडला आडवी रेषा दिली तर हा रा होतो. आणि दुसऱ्या एका प्रकारात अभ्यासायला मिळतो, तो अशा प्रकारे आहे. त्यानंतर ला, शिरोभागातून आडवी रेषा उजव्या साईडला ला. त्यानंतर व काना वा. तर वला हा अशा प्रकारे काना दिला जातो. त्यानंतर शा, शाच्या सुद्धा शिरोभागातून उजव्या साईडला आडवी रेषा छोटीशी काढली की तो शा होतो. त्यानंतर
हा शा, सा, हा, हा, हळा, आता इथे ळा आणि शा मध्ये जरी साम्य दिसत असेल तरी शाच्या ह्या खालच्या दोन्ही रेषा आहेत, ह्या दोन्ही वक्र आहेत. ळाची खालची रेषा वक्र आहे, मधली रेषा सरळ आहे. तर हा शा आणि ळा मधला फरक आहे. आता क्षा, शा, श हे आपण पाठीमागे अभ्यासले की हे जोड अक्षर आहे. क आणि हा श याचा मिळून हा क्ष झालेला आहे. म्हणून हा क्ष आणि याच्या शिरोभागातून उजव्या साईडला छोटीशी आडवी रेषा दिली की हा क्षा झाला. त्याच पद्धतीनं ज्ञा, ज्ञ, हा ज्ञ झाला. जोड अक्षरामध्ये काना देताना हा वरच्या अक्षरालाच काना दिला जातो, म्हणून ह्या वरच्या अक्षराला आपण शिरोभागातून उजव्या साईडची रेषा थोडी लांब काढायची. हा ज्ञा झाला. त्रा, त्र हे त आणि र चा संयोग आहे, म्हणून पहिल्यांदा त काढलं, त्याला हा र जोडला आणि त ला काना दिला. अशा प्रकारे आपण काना म्हणजेच आ हे व्यंजन स्वराला कसे जोडतात ते आपण पाहिले आहे. तर आज आपण काना कानाचा पूर्ण अभ्यास घेतलेला आहे. तर पुढील अभ्यासात आपण वेलांटी अभ्यासणार आहोत. तर बघूया आपण उद्याच्या अभ्यासामध्ये वेलांटीचा अभ्यास करूया. जय भीम, नमो बुद्धाय.